नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे इथं आंबट गोड तिखट अशी कैरीची चटणी। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण पाहून घेऊया की ही चटणी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे। तर इथं मी एक कैरी खिसून घेतलेली आहे। माझी जी कैरी आहे ती थोडीशी पिवळसर पडलेली होती, पण तुम्ही जर शक्य असेल तर तुम्हाला जर भेटत असेल तर तुम्ही पांढरी शुभ्र कैरी वापरू शकता। तर इथं मी एक वाटी कैरी खिसून घेतलेली आहे। त्याच्यानंतरला एक अर्धी वाटी मी इथं खिसलेला नारळ घेतलेला आहे, ओला नारळ, मोहरी घेतलेली आहे, जिरं घेतलेले आहेत। त्याचबरोबर मी इथं घेतलेले 3 ते 4 काश्मीरी मिरची किंवा बेडगी मिरची। त्याच्यानंतरला मी इथं एक 5 ते 6 लसूण घेतलेले आहेत, लसूणच्या पाकळ्या, हळद, कढीपत्ता, एक अर्धा चमचा मी इथं मेथीचे दाणे घेतलेले आहेत, 1 चमचा मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि 1 चमचा उडीद डाळ। अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर आता मी गॅसवरती एक कढई ठेवली आहे। ह्याच्यामध्ये मी आता 1 चमचा तेल घालणार आहे। आता तेल थोडं गरम होऊ द्या। तेल गरम झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये थोड्या मोहरी घालून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतरला इथं मी जेव्हा मोहरी तडतडायला लागली, आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडेसे जिरं घालून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतरला ज्या डाळी आपण ठेवल्या होत्या म्हणजे उडीद डाळ, हरभरा डाळ आणि मेथी दाणे, ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला हे तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत। आता ह्याला आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतरला गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे। आता हे थंड व्हायला बाजूला ठेवून घेऊया। त्याच्यानंतरला मी ते मिक्सर जारमध्ये जे आपण कैरी खिसून घेतली होती ती आपल्याला मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचं आहे। आता आपल्याला जो खिसलेला नारळ होता तो आपल्याला ह्याच्यामध्ये घ्यायचा आहे। त्याच्यानंतरला इथं मी एक 4 बेडगी मिरची घालते आणि इथं मी 6 लसणाच्या पाकळ्या घातल्या, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि जी फोडणी आपण घातली होती जे डाळीची, ते थंड झाल्यानंतरला ते सुद्धा आपल्याला मिक्सर जारमध्ये घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। आता हे मी मिक्सरला वाटून घेते। तर तुम्ही इथं पाहू शकता मी थोडंसं मोठं इथं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। आता ह्यात घालायचं थोडंसं गूळ। आता ह्याला पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही इथं पाहू शकता मी ह्याला पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे। आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे। तर मी इथं कढईमध्ये थोडंसं तेल, मोहरी आणि कढीपत्ता घालून घेतलेला आहे आणि जे मिश्रण आपण मिक्सरला वाटून घेतलेलं आहे ते आता ह्या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। तर हे आपल्याला तेलामध्ये जोपर्यंत बाजूने तेल सुटत आहे तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथं पाहू शकता बाजूने तेल सुटलेलं आहे। तर अशी आपल्याला ही कैरीची चटणी बनून तयार आहे। तर ही जी चटणी आपण बिना फ्रीजच्या बाहेर एक 4 ते 5 दिवस ठेवू शकतो, याला काहीही होत नाही। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच नवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया। थँक्यू।